हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना आपण सध्या फायनल अकाउंटच्या रिव्हिजनसाठी एक सिरीज स्टार्ट केलेली आहे, महारिव्हिजन फॉर अकाउंटिंग. तर याच्यामध्ये आपण फायनल अकाउंटचं रिव्हिजन करत आहोत. तर आजच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंटसाठी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांचा प्रोफॉर्मा डिस्कस केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट बघायचे आहेत. तर आपल्याला कोणत्या ॲडजस्टमेंट आपल्याला येऊ शकतात आणि याचे काय इफेक्ट आपण करायचे, फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर कंपल्सरी येणारे ॲडजस्टमेंट म्हणजे क्लोजिंग स्टॉक. याचा फर्स्ट इफेक्ट, क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्याकडे शिल्लक असलेला माल, याची फर्स्ट पोस्टिंग करायची ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ठीक आहे. सगळ्यात आधी कुठे पोस्ट करायचं, ते ट्रेडिंगच्या क्रेडिटला एक इफेक्ट करायचा. आता आपल्याकडे शिल्लक असलेला माल म्हणजेच ती आपली प्रॉपर्टी आहे, ॲसेट आहे आपली. ठीक आहे. त्यामुळे दुसरी पोस्टिंग कुठे होईल, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे आपला जर समजा आपल्याला 1000 पर मंथ रेंट आहे. ठीक आहे. आणि आपण किती रेंट दिलेला, आपण दिलेला 10 महिन्याचा रेंट दिलेला 10,000 रुपये. ओके, 10,000 रेंट दिलेला आहे. मग आता वर्षाचे 12 महिने असतात, म्हणजे 2 महिन्याचा रेंट आपला दिलेला नाही आहे. मग हे जे 2,000 आहे ते याला म्हणायचं आउटस्टँडिंग. ठीक आहे, आउटस्टँडिंग रेंट. ठीक आहे. मग आउटस्टँडिंग सॅलरी असू शकते, आउटस्टँडिंग रेंट असू शकतं, किंवा आउटस्टँडिंग वेजेस असू शकतात. कोणतेही खर्च जे आपण दिलेले नाहीत त्यांना म्हणतात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मग याचा फर्स्ट इफेक्ट काय करायचा, जे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस तुम्हाला आउटस्टँडिंग दिलेत त्याच्यामध्ये ॲड करायचे. ओके. आता इथे आपण गृहीत धरलं रेंट आउटस्टँडिंग आहे 10,000, तर ह्या 10,000त 2,000 ॲड करा आउटस्टँडिंग. पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये काय करायचे, ॲड करायचे डेबिट साईड. डेबिट साईड कशाची, ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता एक्सपेन्सेस आहेत म्हणजे ते कुठं असणार आहे, एक तर डायरेक्ट एक्सपेंडिचर असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला असेल, आणि इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. जे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस आपल्याला आउटस्टँडिंग सांगितले त्याच्यामध्ये ॲड करा. दुसरा इफेक्ट, हे 2,000 आपण दिलेत का, नाही, द्यायचेत म्हणजेच ती आपली लायबिलिटी. ठीक आहे. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. एक इफेक्ट काय, जे खर्च आउटस्टँडिंग आहेत त्याच्यामध्ये ॲड करा, दुसरा लायबिलिटी साईडला घ्या. ठीक आहे. त्यानंतर प्रीपेड. आउटस्टँडिंग म्हणजे न दिलेला खर्च, प्रीपेड म्हणजे जास्तीचा दिलेला खर्च. म्हणजे आता जर समजा ॲडव्हर्टाइजमेंट आपण 3,000 पेड केले. ठीक आहे. आणि हे 3,000 2 वर्षासाठी पेड केले आपण, म्हणजेच 1,500 रुपये एका वर्षाचा खर्च आहे. मग 1,500 आपण जास्तीचे दिले, मग ते 1,500 आपल्याला इथून काय करावे लागतील, आपल्याला लेस करावे लागतील. ठीक आहे. डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्सेस, जो खर्च प्रीपेड आहे त्याच्यातून लेस करा. ठीक आहे. मग तो कुठेही असो, ट्रेडिंगला असेल किंवा प्रॉफिट अँड लॉसला असेल, जो खर्च प्रीपेड आहे तो लेस करा. आणि आता हे जे प्रीपेड आहे 1,500 रुपये आपण दिलेले आहेत ऑलरेडी, आता पुढच्या वेळेस आपल्याला ते द्यायची गरज नाही, म्हणजेच तोपर्यंत ती आपली काय ॲसेट आहे. ठीक आहे. म्हणजेच पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधून प्रीपेड लेस करायचे आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवायचे. त्याच्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आपल्याला इन्कम मिळाला ॲडव्हान्समध्ये मिळालेले. ठीक आहे. ॲडव्हान्समध्ये आपल्याला पैसे मिळालेले, आपल्याला इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळालेलं, आत्ताच ते आपलं इन्कम नाही, ॲडव्हान्स मिळालेलं. त्यामुळे ते काय करायचं, जे इन्कम ॲडव्हान्स मिळाले त्याच्यातून लेस करा. रेंट असेल, कमिशन असेल, कोणतंही इन्कम आपल्याला जे ॲडव्हान्समध्ये मिळालं तिथून काय करायचं, लेस करायचं. ठीक आहे. आणि आता हे जे मिळालेलं ॲडव्हान्समध्ये मिळालेलं, अजून आपला मालकी हक्क त्या इन्कमवर नाही आहे, अजून आपलं ते इन्कम नाही आहे, म्हणून ती तोपर्यंत आपली काय असते, लायबिलिटी असते. मग कुठे घ्यायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर इन्कम रिसिवेबल. हे ॲडव्हान्समध्ये मिळालेलं इन्कम आहे आणि हे न मिळालेलं इन्कम आहे. इन्कम रिसिवेबल म्हणजे आपल्याला मिळणारं इन्कम आहे, अजून मिळालं नाही. ठीक आहे. आता जर समजा आपली बिझनेस प्रिमायसेसमध्ये आपण काही पार्ट रेंटने दिलेला आहे. ठीक आहे. मग त्याचा आपल्याला रेंट मिळणार आहे, त्याचा रेंट आपला 50,000 ड्यू आहे, यावर्षी 50,000 ड्यू आहे. ठीक आहे. 50,000पैकी 30,000 आपल्याला मिळालेलं, बाकीचे जे 20,000 आपल्याला मिळणार आहे, मग ते काय झालं, इन्कम रिसिवेबल. ठीक आहे. मग जे इन्कम रिसिवेबल आहे त्याच्यामध्ये ॲड करायचे. ठीक आहे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. मिळालं नाही इन्कम, पण कधी जेव्हाही मिळेल ती आपली काय ॲसेट आहे, मग ते ॲसेट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला एक इफेक्ट. त्यानंतर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज.
ठीक आहे. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत कर्ज. आपण बिझनेसमध्ये 40,000च्या वस्तू आपण उधारीवर विकल्या, मग त्या 40,000पैकी XYZ पर्सनने आपले 4,000 रुपये बुडवले. त्याच्याकडे 4,000 रुपये येणं होतं, त्याने ते दिले नाही, मग हे 4,000 काय ते बॅड डेब्ट्स आले. ठीक आहे. बॅड डेब्ट्स म्हणजे आपला काय लॉस आहे, अँड लॉस विल बी डेबिटेड. मग कुठे येणार ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. जर आधीच्या बॅड डेब्ट्स असेल तर त्याच्यामध्ये ॲड करा, आणि जर नाही आहेत आधीच्या बॅड डेब्ट्स तर सरळ सरळ टू बॅड डेब्ट्स दाखवा. ओके. हा झाला एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट, डेटर्समधून जे रक्कम आपल्याला मिळालेली नाही त्याला बॅड डेब्ट्स म्हणतात. ठीक आहे. मग ती डेटरमधून आपल्याला लेस करावी लागेल का नाही. ठीक आहे. मग डेटरमधून ते लेस करा. मग याचा एक इफेक्ट काय होतो, डेटरमधून लेस, दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचा. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स किंवा न्यू RDD. ओके. तर हे जे आहे बॅड डेब्ट्स म्हणजे आपले बुडालेले पैसे. XYZ हा व्यक्ती आहे, त्याने 4,000 रुपये आपले दिले नाही, हे बुडाले पैसे. अजून जर समजा A हा व्यक्ती आहे, एकडे सुद्धा आपले 3,000 रुपये 3,000 रुपये त्याच्याकडून यायचे होते. आता हा सुद्धा हा A सुद्धा गायब आहे, याच्याकडून सुद्धा आपल्याला पैसे मिळतील का नाही गॅरंटी नाही. त्यामुळे आपण काय केलं, हे सुद्धा बुडाले असं गृहीत धरलं. ठीक आहे. हे बुडाले, हे मिळणारच नाहीत, पण हे सुद्धा बुडण्याची शक्यता आहे. ठीक आहे. डाऊट आहे आपल्याला, हे सुद्धा पैसे बुडतील. मग याला काय म्हणायचं, RDD म्हणायचं. मग याच्यासाठी आपण काय केलं, प्रोव्हिजन केलं. आपण ऑलरेडी ते लेस करून दिले, बुडाले म्हणून लेस करून दिले. मग आता मिळतील न मिळतील माहिती नाही, पण आपण लेस करून दिले. मग याला काय म्हणतात, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स किंवा रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स किंवा न्यू RDD. ओके. मग हे सुद्धा काय करतात, सेम इफेक्ट होतो. डेटरमधून लेस करायचं PLच्या डेबिटला. जर बॅड डेब्ट्स ओल्ड असतील तर त्याच्यामध्ये ॲड करतात, किंवा जर नसतील बॅड डेब्ट्स दिलेल्या नसतील तर डायरेक्टली टू RDD PLच्या डेबिटला दाखवतात. ओके. त्यानंतर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता आपण डेटर्सला डिस्काउंट दिला. आता जर समजा ज्या डेटर्सकडून आपल्याला पैसे मिळायचे तर डेटर्सने आपले पैसे लवकर लवकर द्यावेत, याच्यामुळे आपण काय केलं, ज्या डेटर्सने लवकर पैसे दिले त्यांना आपण सूट दिली, त्यांच्या कर्जामध्ये सूट दिली. मग याला म्हणतात डिस्काउंट ऑन डेटर्स. मग तो डिस्काउंट काय करायचा, डेटरमधून लेस करायचा, आणि आपण डिस्काउंट दिला डेटरला म्हणजे आपले पैसे कमी येणार, म्हणजे नुकसान होणार, लॉस होणार, आणि हा लॉस कुठं येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग एक इफेक्ट काय करायचा, डेटरमधून लेस करायचा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचा. त्यानंतर आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे असेटच्या किमतीमध्ये होणारी झीज. मग याचा पहिला इफेक्ट, ज्या असेटवर डेप्रिसिएशन सांगितलं त्याच्यावर ते लेस करायचं. ठीक आहे. लेस फ्रॉम पर्टिक्युलर असेट. बॅलन्स शीटला आपण असेट लिहिलेलं आहे, मग त्याच्यामध्ये बिल्डिंग असेल, प्रिमायसेस असेल किंवा फर्निचर असेल, ज्याच्यावर तुम्हाला डेप्रिसिएशन सांगितलं त्याच्यातून लेस करायचं. डेप्रिसिएशन म्हणजे असेटच्या किमतीमध्ये होणारी झीज. आपली असेट कमी झाली म्हणजेच कुठे येणार, असेटची किंमत कमी झाली म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार. मग कुठे घ्यायचं, शो ऑन डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, PLच्या डेबिटला दाखवायचं. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटलवर इंटरेस्ट द्यायचा आहे. ठीक आहे. कॅपिटलवर इंटरेस्ट द्यायचा आहे म्हणजेच बिझनेस देणार आहे इंटरेस्ट. कोणाला, पार्टनरला. ठीक आहे. मग आता पार्टनरला इंटरेस्ट द्यायचा आहे म्हणजे बिझनेसच्या दृष्टीने ते काय, खर्च आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे डेबिट साईडला कुठे घ्यायचं, PLच्या डेबिटला घ्यायचं. एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट, पार्टनरचा कॅपिटलचं इंटरेस्ट हे कॅपिटलमध्ये ॲड होतं. ठीक आहे. त्यामुळे पार्टनरचं कॅपिटल अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल, तिथं ते काय करायचं, ॲड करायचं. कोणतंही अकाउंट असू द्या, ॲड करा इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ठीक आहे. एक इफेक्ट काय झाला, पार्टनरच्या कॅपिटल किंवा करंटमध्ये ॲड होणार. आता कॅपिटल किंवा करंट अकाउंट जर तुम्ही डायरेक्ट बॅलन्स शीटला घेतलं तर ॲडलेस तुम्हाला कळेल, पण जर समजा तुम्ही अकाउंट फॉर्मॅटमध्ये बनवलं आहे, ठीक आहे, तर ते कुठे येणार, क्रेडिटला. पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला येणार. ॲड करायचं किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट बनवलं तर ते क्रेडिट साईडला दाखवायचं. ठीक आहे. हा झाला एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट काय केला, डेबिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता जर समजा तुम्हाला
या ॲडजस्टमेंटमध्ये कन्फ्युजन होते, पार्टनर कॅपिटलला डेबिटला लिहू का क्रेडिटला लिहू. तर याचा एक फंडा यूज करायचा की इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे इंटरेस्ट बिझनेस देणार आहे कोणाला, पार्टनरला. मग बिझनेसच्या दृष्टीने खर्च येतो, मग PLच्या डेबिटला सरळ सरळ लिहून घ्या. ठीक आहे, PLच्या डेबिटला तुम्ही लिहिलं. मग आता तुम्हाला माहिती आहे अकाउंटमध्ये पहिला इफेक्ट डेबिट केला की दुसरा सरळ सरळ क्रेडिट होणार. ठीक आहे, मग दुसरा इफेक्ट पार्टनरच्या कॅपिटलला किंवा करंटच्या क्रेडिटला घ्या. ठीक आहे, तर ही ॲडजस्टमेंट या मेथडने केली तर तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या विरुद्ध ॲडजस्टमेंट. आता ड्रॉइंग कोण करतं, पार्टनरनी बिझनेसमधून घेतलेले पैसे, याला ड्रॉविंग म्हणतात. मग ड्रॉविंगचा इंटरेस्ट हा पार्टनर देत असतो बिझनेसला. मग बिझनेसच्या दृष्टीने हे काय, उत्पन्न आहे, इन्कम आहे. क्रेडिट द इन्कम अँड गेन. मग हे काय होणार, क्रेडिट होणार. मग कुठे पहिला इफेक्ट काय घ्यायचा, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घ्यायचा. आणि दुसरा इफेक्ट पार्टनरच्या कुठे येणार, मग PLच्या क्रेडिटला गेला म्हणजे पार्टनरच्या कुठे येणार, पार्टनर्सच्या डेबिटला येणार. पार्टनर किंवा करंट अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं किंवा कॅपिटलमधून लेस करायचं. त्यानंतर कॅपिटलचीच एक ॲडजस्टमेंट अजून महत्त्वाची आहे, इंटरेस्ट ऑन लोन टेकन. ठीक आहे, इंटरेस्ट ऑन लोन टेकन. इंटरेस्ट ऑन लोन टेकन म्हणजे बिझनेसमध्ये, आता बिझनेसमध्ये लोन टेकन केलेलं आहे, लोन घेतलेलं आहे. ठीक आहे, लोन घेतलं आहे म्हणजे बिझनेसला हे व्याज द्यावं लागेल म्हणजे बिझनेसचा तो खर्च आहे. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. त्यामुळे हा इंटरेस्ट काय होणार, डेबिट होणार. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग कुठे डेबिट होणार, PLच्या डेबिटला. ठीक आहे, बँक लोन, इंटरेस्ट ऑन बँक लोन PLच्या डेबिटला घ्यायचं एक इफेक्ट. दुसरा, जे बँक लोन आपण लायबिलिटी साईडला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड करायचा इंटरेस्ट. ओके, जर समजा 10,000 रुपये आपण बँक लोन घेतलेलं आहे आणि 1,000 रुपये त्याचा इंटरेस्ट आहे, तर ते 1,000 काय होतील त्याच्यामध्ये ॲड होणार लोनमध्ये. मग लोन आपलं किती होणार, 11,000 होणार. ठीक आहे, इंटरेस्ट ऑन लोन. एक तर लोनमध्ये ॲड करा एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट, हे व्याज आपल्याला द्यायचं आहे म्हणजेच खर्च आहे. ठीक आहे, आणि खर्च कुठे येतात, डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन गिवन. आता हे जे इंटरेस्ट आहे आपण घेतलेल्या लोनवर आपण इंटरेस्ट दिलेला आहे. ठीक आहे, आता इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याला मिळालेलं इंटरेस्ट आहे. आपल्याला मिळालेलं इंटरेस्ट आहे म्हणजे इन्कम आहे, आपलं उत्पन्न आहे. डेबिट एक्सपेन्सेस होणार, इन्कम काय होतं, क्रेडिट होतं. मग कुठे क्रेडिट करायचं, PLच्या क्रेडिटला एक इफेक्ट घ्यायचा. दुसरा इफेक्ट, ज्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलं इंटरेस्ट मिळाला त्याच्यामध्ये तो ॲड करायचा. ठीक आहे, मग असेट साईडला ॲड करायचा. त्यानंतर आहे पुढची ॲडजस्टमेंट आहे, इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ॲक्सिडेंट. आपल्या फायरमध्ये किंवा ॲक्सिडेंटमध्ये गुड्स डिस्ट्रॉयड झाल्या आणि ज्याचा आपण इन्शुरन्स काढलेला आहे. ठीक आहे, तर त्याचा इफेक्ट काय होता, आता जर समजा आपण गृहीत धरला 10,000च्या वस्तू आपल्या जळाल्या. ठीक आहे, लॉस बाय फायरचे ॲडजस्टमेंट आपल्याला दिले 10,000 रुपये. मग याचा एक इफेक्ट, जेवढ्या वस्तू जळाल्या त्याची नोंद ट्रेडिंगच्या क्रेडिटला करायची. ओके, मग ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्यायचं आहे, जेवढ्या वस्तू जळाल्या ती अमाऊंट घ्यायची ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ठीक आहे, हा झाला एक इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट काय करायचा, या 10,000पैकी आपल्याला इन्शुरन्स कंपनीने दिले 7,000 रुपये. मग आता हे जे 7,000 रुपये आपले वसूल झाले का नाही, आपल्याला चेक मिळाला 7,000चा, मग ती काय आपली असेट आहे. ठीक आहे, मग कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लेम अमाऊंट. हे जे 7,000 रुपये आपल्याला मिळाले, ठीक आहे, हे जे 7,000 मिळाले हे येणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्याच्यानंतर आता 7,000 रुपये मिळाले पण 3,000 रुपये आपला लॉस झाला. ठीक आहे, 3,000 रुपये आपले बुडाले, 3,000 रुपये लॉस झाला. मग हा लॉस कुठे येणार, लॉस झाला म्हणजे PLच्या डेबिटला येणार. ठीक आहे, PLच्या डेबिटला 3,000 घ्यायचे. समजले ॲडजस्टमेंट, इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. ठीक आहे, मग जी ग्रॉस अमाऊंट, जेवढ्याच्या वस्तू जळाल्या जी ग्रॉस अमाऊंट आहे ती घ्यायची ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर जी इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट आहे ती घ्यायची ॲसेट साईडला आणि जी लॉसची अमाऊंट आहे ती घ्यायची PL अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. ओके, तर या ॲडजस्टमेंटचे आपले 3 इफेक्ट होतात, पण ते किती हजाराचे होतात, 10,000 डेबिट आणि 10,000 अकाउंट क्रेडिट होतं. आता हे झाले इन्शुअर्ड गुड्स होत्या. ठीक आहे, ह्या वस्तूचा गुड्सचा इन्शुरन्स आपण काढलेला होता.
आता जर समजा अनइन्शुअर्ड गुड्स असतील, म्हणजे ज्याचा इन्शुरन्स आपण काढलेला नाही, सरळ सरळ एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला जेवढ्या वस्तू जळाल्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवा. ठीक आहे, हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट, वस्तू जळाल्या, 10,000च्या वस्तू जळाल्या, 10,000 रुपये आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवले. मग आता 10,000 आपला लॉस झाला का नाही, आणि हा लॉस कुठे डेबिट होणार, PLच्या डेबिटला दाखवायचा. ठीक आहे, मग हा झाला आपला दुसरा इफेक्ट. तर हे झाल्या गुड्स डेस्ट्रॉयडची, ही झाली गुड्स डेस्ट्रॉयडची ॲडजस्टमेंट. दोन्ही पद्धतीने विचारतात, शक्यतो या पद्धतीने जास्त विचारतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स स्टोलन. गुड्स स्टोलन म्हणजे वस्तू चोरीला गेल्या. समजा आपल्या फॅक्टरीमध्ये काही वस्तू चोरीला गेल्या, याचे दोन इफेक्ट कसे होतील. गुड्स स्टोलन म्हणजे वस्तू चोरीला गेल्या. आता चोर तर काही वस्तू आपल्या त्या परत आणून देणार नाहीत, म्हणजे हा एक प्रकारचा काय लॉस आहे. चोरीला वस्तू गेल्या म्हणजे आपल्या, जर समजा 10,000च्या वस्तू चोरीला गेल्या म्हणजे 10,000 आपला लॉस झालेला. ठीक आहे, मग हा लॉस आधी आपल्याला रेकॉर्ड करावा लागेल. लॉस झाला, मग आता या ठिकाणी गुड्सचे ज्या ठिकाणी डिटेल्स दिले, तर तिथे आपल्याला वस्तूचं विवरण ज्या ठिकाणी आहे, म्हणजेच आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय दाखवत असतो, गुड्सचे डिटेल दाखवत असतो. ठीक आहे, की किती वस्तू सेल केल्या, किती वस्तू पार्टनरने विड्रॉ केल्या, किती क्लोजिंग स्टॉक शिल्लक आहे, किती चोरांनी चोरून नेल्या, किती डेस्ट्रॉयड झाल्या, तर हे सगळे डिटेल्स आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवत असतो. ठीक आहे, मग त्याच ठिकाणी याची एक पोस्टिंग करायची, गुड्स स्टोलन बाय थीफ, कुठे दाखवायचं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक इफेक्ट करायचा. याचा दुसरा इफेक्ट, आता चोरांनी आपल्या वस्तू चोरून नेल्या म्हणजे आपला बिझनेसचा तो लॉस आहे. ठीक आहे, अँड लॉस विल बी डेबिटेड. मग हा लॉस कुठे डेबिट होणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे, मग दुसरा इफेक्ट कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग गुड्स स्टोलन एक इफेक्ट कुठे येणार, एक इफेक्ट येणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. जेवढी अमाऊंट आपल्याला दिलेली आहे तेवढी अमाऊंट तिथे रेकॉर्ड करायची. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता या चोरीला गेल्या आणि हे आपण स्वतःहून वाटल्या. ठीक आहे, इफेक्ट सेम होणार, फक्त बघण्याचा व्ह्यू वेगळा आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी गुड्स आपण डिस्ट्रीब्यूट केल्या म्हणजे वाटल्या. कशा वाटल्या, फ्री सॅम्पल. ठीक आहे, लोकांना आपण फ्री सॅम्पल म्हणून काही गुड्स डिस्ट्रीब्यूट केल्या. मग गुड्सचे डिटेल्स जिथे असतात तिथे एक इफेक्ट करा. ठीक आहे, मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण गुड्सचे डिटेल दाखवत असतो, मग तिथे क्रेडिट साईडला एक इफेक्ट करा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ठीक आहे, दुसरा इफेक्ट, आता आपण फ्री सॅम्पल म्हणून वस्तू वाटल्या. मग आता फ्री सॅम्पल म्हणून आपण वस्तू वाटल्या, कशासाठी वाटल्या, आपल्या वस्तूची विक्री वाढावी किंवा बिझनेसचा सेल्स इन्क्रीज व्हावा याच्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस गुड्स डिस्ट्रीब्यूट करतो आपण त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करत असतो. ठीक आहे, ती एक प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट असते. आणि ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात हा एक प्रकारचा खर्च आहे. कोणता खर्च आहे, सेलिंग एक्सपेन्सेस आहे. आणि सेलिंग एक्सपेन्सेस कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ठीक आहे, आता जर समजा आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी तिथे दिलेली आहे तर त्याच्यामध्ये हे ॲड करायचे. ठीक आहे, आणि जर समजा आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली नाही तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुम्ही डायरेक्टली दाखवू शकता गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, किंवा ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून सुद्धा तुम्ही तिथे दाखवू शकता. 10,000च्या वस्तू आपण डिस्ट्रीब्यूट केल्या समजा, तर मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किती घ्यायचे, 10,000. तुम्ही गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल 10,000 दाखवू शकता, किंवा ॲडव्हर्टाइजमेंट 10,000 सुद्धा दाखवू शकता. एक इफेक्ट कुठे केला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण दाखवले किती गुड्स डिस्ट्रीब्यूट केल्या, कारण गुड्सचे डिटेल्स आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवत असतो. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण गुड्स डिस्ट्रीब्यूट केल्या आपण ह्या जाहिरातीसाठी केल्या. ठीक आहे, म्हणजे ही एक प्रकारची जाहिरात असते आणि जाहिरात कुठे दाखवली जाते, ॲडव्हर्टाइजमेंट कुठे दाखवतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हा एक प्रकारचा खर्च आहे, कोणता, सेलिंग एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स विड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. आता गुड्स विड्रॉन केल्या, कोणी विड्रॉ केल्या, पार्टनरने. आता गुड्सशी संबंधित कोणती ॲडजस्टमेंट असेल, पहिला इफेक्ट घ्यायचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके, एक इफेक्ट कुठे येणार, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आता आपण गुड्स विड्रॉन केल्या, कोणी, पार्टनरने. जिथे गुड्सचे डिटेल्स आहेत तिथे हे दाखवावं लागेल आपल्याला. ठीक आहे, आणि गुड्सचे डिटेल्स आपण कुठे दाखवतो, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवा गुड्स विड्रॉन बाय पार्टनर. गुड्स विड्रॉ केल्या पार्टनरने, ट्रेडिंगच्या क्रेडिटला त्याचा एक इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट,
आता जर समजा ए या पार्टनरने गुड्स विड्रॉ केल्या, ठीक आहे, ए या पार्टनरने गुड्स विड्रॉ केल्या, तर त्याच्याकडून आपल्याला त्या वस्तूचे पैसे वसूल करावे लागतील का नाही? बिझनेसमध्ये त्याच्याकडून ते पैसे वसूल केले जातील, ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे गुड्स विड्रॉ आहे याला ड्रॉइंग कन्सिडर केलं जाईल, ठीक आहे. आणि हे ड्रॉइंग काय होणार? कॅपिटलमधून लेस होणार. पार्टनर्सचं कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे किंवा करंट दिलेलं आहे, ठीक आहे. पार्टनर्सचं कॅपिटल दिलेलं आहे तर त्या कॅपिटलमधून लेस ड्रॉइंग दाखवा किंवा लेस गुड्स विड्रॉन दाखवा, ठीक आहे. कॅपिटलमधून लेस करा. आणि जर करंट अकाउंट दिलेलं आहे तर करंटच्या डेबिट साईडला घ्या, ठीक आहे. करंटच्या आपण डेबिटला दाखवलं म्हणजेच ते त्याच्या अमाऊंटमधून लेस होणार. ओके. आता इथे बघा, इथे कोणता इफेक्ट केला आपण? पहिला इफेक्ट क्रेडिट साईडचा केला, मग दुसरा करंटला कुठे येणार? डेबिटला येणार. तर ही झाली गुड्स विड्रॉन बाय पार्टनर. एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट करंट किंवा कॅपिटलला. करंट अकाउंटला घेतला डेबिट साईडला दाखवा आणि पार्टनर्स कॅपिटल आपण डायरेक्ट बॅलन्स शीटला जर दाखवलं तर त्याच्यातून लेस करा. ओके. दोन्ही इफेक्ट सेमच असतात. त्याच्यानंतर आहे अनरेकॉर्डेड परचेस आणि अनरेकॉर्डेड सेल्स. ह्या सुद्धा ॲडजस्टमेंट अत्यंत महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट आहेत, ठीक आहे. आता पुढची ॲडजस्टमेंट आपण बघू अनरेकॉर्डेड परचेसची. आता जर समजा आपण परचेस केलेल्या गुड्स 20,000च्या गुड्स परचेस केलेल्या आहेत आपण, पण ते रेकॉर्ड केले नाही, म्हणजेच आपल्या बुक्समध्ये अकाउंटमध्ये आपण ते दाखवलेलं नाही, याला म्हणतात अनरेकॉर्डेड परचेस, ठीक आहे. मग अनरेकॉर्डेड परचेस आहेत तर ते रेकॉर्ड करा आधी, ठीक आहे. अनरेकॉर्डेड परचेस आहे तर परचेसमध्ये ॲड करा आधी, ठीक आहे. पहिला इफेक्ट काय होईल? परचेसमध्ये ॲड होईल. जेवढे जुने परचेस आहेत, समजा जर आधी परचेस आपल्याला 1 लाख दिलेले, त्याच्यामध्ये हे 20,000 ॲड करा, 1,20,000 बाहेर येईल आउटरला अमाऊंट, ठीक आहे. आपण ट्रेडिंगच्या डेबिट साईडला आपण परचेस घेतलेले, ठीक आहे. जुने परचेस तिथे असतात ऑलरेडी, त्याच्यामध्ये हे नवीन परचेस ॲड करायचे. ॲड अनरेकॉर्डेड परचेस ॲड करा. एक इफेक्ट हा झाला. दुसरा इफेक्ट हे अनरेकॉर्डेड परचेस आहे. जरी तुम्हाला सांगितलेलं नसलं तिथे ॲडजस्टमेंटमध्ये तरी हे क्रेडिट परचेस गृहीत धरायचं, ठीक आहे. आणि हे क्रेडिट परचेस गृहीत धरलं, आपण जर 20,000च्या वस्तू उधारीवर खरेदी केल्या तर हे 20,000 रुपये आपल्याला देणं आहे, आपल्याला हे द्यावे लागतील, हे पैसे द्यावे लागतील. आणि ज्या लोकांकडून आपण उधारीवर वस्तू खरेदी केल्या त्यांना म्हणतात क्रेडिटर्स, ठीक आहे. मग याचा दुसरा इफेक्ट काय होणार? क्रेडिटर्समध्ये ॲड होणार. मग इथे दुसरा इफेक्ट काय सांगितलं? ॲड टू क्रेडिटर्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण क्रेडिटर्स ऑलरेडी घेतलेले असतात, त्याच्यामध्ये हे 20,000 ॲड करा. ओके. ज्या लोकांकडून आपण उधारीवर वस्तू खरेदी केल्यात त्यांना आपल्याला त्या वस्तूंचे पैसे द्यायचे, म्हणजेच ते आपलं देणं आहे, आपली लायबिलिटी आहे, ठीक आहे. यांना काय म्हणतात? क्रेडिटर्स म्हणतात. आणि 20,000 आपण अनरेकॉर्डेड परचेस आहेत, म्हणजे आधी परचेसमध्ये रेकॉर्ड करा, म्हणजे परचेसमध्ये ॲड करा. दुसरा इफेक्ट क्रेडिटरला ॲड करा. ओके. ही झाली अनरेकॉर्डेड परचेसची. सेम ॲडजस्टमेंट अनरेकॉर्डेड सेल्सची, ठीक आहे. आपण जर समजा 30,000चे सेल्स केले झाले पण ते रेकॉर्ड केलेले नाहीत, याला म्हणायचं अनरेकॉर्डेड सेल्स, ठीक आहे. आता अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे सेल्समध्ये आधी ॲड करा. पहिला इफेक्ट काय करा? ॲड टू सेल्स. ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला आपण सेल्स घेतलेले आहेत बघा, त्याच्यामध्ये ॲड करा. हा झाला एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट, आता हे जे सेल्स आहे, जसं आपण परचेसच्या बाबतीत क्रेडिट परचेस गृहीत धरले तसं सेल्सच्या बाबतीत देखील हे क्रेडिट सेल्स गृहीत धरले जातात, ठीक आहे. मग आता 30,000च्या वस्तू आपण उधारीवर विकल्या म्हणजे त्यांचे 30,000 रुपये येणं आहे आपल्याला, ठीक आहे. आपल्याला 30,000 रुपये मिळायचे, यायचे, ठीक आहे. मग हे येणं आहे म्हणजेच ही आपली काय? प्रॉपर्टी आहे, आपली ॲसेट आहे. हे 30,000 रुपये आपण वस्तू दिल्या, ज्या लोकांना वस्तू विकल्या त्यांना वस्तूचा ताबा दिला पण पैसे अजून मिळाले नाही. आज नाही मिळाले उद्या मिळतील, जेव्हाही मिळतील ती आपली ॲसेट आहे, आपली प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. त्यामुळे ते काय होणार? ॲड होणार डेटर्समध्ये. ज्या लोकांकडून आपल्याला पैसे येणं आहे त्यांना काय म्हणतात? डेटर म्हणतात. ज्यांना आपल्याला द्यायचे ते झाले क्रेडिटर्स, ज्यांच्याकडून आपल्याला यायचे पैसे यांना म्हणतात डेटर्स. ओके. अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट डेटरवर असते, ठीक आहे. मग सेल्समध्ये ॲड करायचे आणि डेटरमध्ये ॲड करायचे, ठीक आहे. 30,000 रुपये आपल्याला सांगितले अनरेकॉर्डेड सेल्समध्ये 30,000 ॲड करा आणि डेटर्समध्ये 30,000 ॲड करा. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण डेटर्स घेतलेले त्याच्यामध्ये ॲड करा, ठीक आहे. ही झाली अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर.
कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर या तुमच्या कन्सेप्ट नॉन ट्रेडिंग कन्सर्न या टॉपिकमध्ये किंवा NPO मध्ये क्लिअर झालेल्याच आहे. ठीक आहे. जे खर्च आपण शॉर्ट पिरियडसाठी करतो किंवा रिकरिंग नेचरचे यांना म्हणतात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, आणि जे खर्च लॉंग पिरियडसाठी असतात किंवा नॉन रिकरिंग नेचरचे असतात यांना काय म्हणतात, यांना कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. आता जर समजा एखादा एक्सपेंडिचर असा आहे जो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे पण रेव्हेन्यूमध्ये तो ॲड झाला. ठीक आहे. रेव्हेन्यूमध्ये ॲड झाला म्हणजेच तिथे प्रॉफिट आपला चुकीचा दाखवणार, कारण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपण किती दाखवले त्याच्यावर प्रॉफिट डिपेंड असतो, मग आपला प्रॉफिट चुकीचा दाखवला जाणार. ठीक आहे. इन शॉर्ट आपले फायनान्शियल स्टेटमेंट तिथे चुकीचे रिझल्ट शो करणार. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ते कॅपिटलमध्येच ॲड करावे लागतील, रेव्हेन्यूला ते दाखवता येणार नाही. ठीक आहे. आता जर समजा आपल्याला सांगितलंय मशिनरी आणताना जो वाहतुकीचा खर्च आहे तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट झाला आणि तो कुठे दाखवला आपण, तो प्रॉफिट अँड लॉसला दाखवला. मग ही चुकीची ॲडजस्टमेंट आहे. आता आपण गृहीत धरू आपल्याला एक ॲडजस्टमेंट दिली, आपण मशिनरी परचेस केली 50,000ची. ठीक आहे. आणि ती मशिनरी परचेस करताना आपल्याला 5,000 रुपये वाहतुकीचा खर्च लागलेला. ठीक आहे. मग हे 5,000 जे आहे तर ते हे मशिनरीच्या कॉस्टमध्ये प्लस व्हायला पाहिजे, कारण हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कारण वस्तू आपण एकदाच आणणार, मशिनरी आपण एकदाच परचेस करणार. ठीक आहे. ती दरवर्षी आपण परचेस करणार नाही. त्याच्यामुळे हा जो खर्च आहे हा मशिनरीच्या कॉस्टमध्ये प्लस होणार, कारण हा कॅपिटल एक्सपेंडिचर. ठीक आहे. आपण चुकून काय केलं, हे 5,000 आपण ट्रान्सपोर्ट चार्जेस म्हणून आपण ते कुठे दाखवले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवले. मग ही चुकीची ॲडजस्टमेंट आपण पास केली किंवा याचा चुकीचा इफेक्ट आपण केला. मग आता इथं आपल्याला काय करावं लागेल, जिथे प्रॉफिट अँड लॉसला आपण हे 5,000 दाखवले तिथून ते कॅन्सल करावे लागते आणि मशिनरीच्या कॉस्टमध्ये ते ॲड करावे लागते किंवा मशिनरीमध्ये ते कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून ॲड करावे लागते. ठीक आहे. मग याचा एक इफेक्ट काय करायचा, जो एक्सपेंडिचर आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये ॲड करा आणि जिथं चुकून आपण ॲड केलेलं आहे तिथून लेस करा. ठीक आहे. मग आता इथे बघा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, खरं आहे तो कॅपिटल एक्सपेंडिचर पण आपण रेव्हेन्यू दाखवला. ठीक आहे. मग रेव्हेन्यू दाखवला तर तो कॅन्सल करावा लागेल, रेव्हेन्यूमधून मायनस करावा लागेल. ठीक आहे. मग रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, ज्या रेव्हेन्यू एक्सपेन्सेसमध्ये आपण ते ॲड केलेले आहेत ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉसला, तर तिथून ते लेस करा. आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवावा लागेल, कॅपिटल एक्सपेंडिचर हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येतात. ठीक आहे. मग त्या ॲसेट साईडला ज्या पर्टिक्युलर ॲसेटचा तो खर्च आहे त्याच्यामध्ये ॲड करा किंवा बॅलन्स शीटला तुम्ही तसंच दाखवू शकता. मग हे कुठे दाखवावं लागेल, ॲड टू पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट. पर्टिक्युलर ॲसेट, ज्या ॲसेटशी संबंधित तो खर्च आहे त्याच्यामध्ये ॲड करा. कॅपिटल एक्सपेंडिचर ॲड झाले कशामध्ये, रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये. मग रेव्हेन्यूमधून लेस करा आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पर्टिक्युलर ॲसेटमध्ये ॲड करा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट उलटी आहे त्याच्या, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये ॲड झाले. ठीक आहे. कोणते एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू. ठीक आहे. मग कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये चुकून ॲड झाले ना, मग त्याच्यामध्ये कॅपिटलमधून ते मायनस करा. ठीक आहे. डिडक्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ॲसेट, त्या ॲसेटमधून मायनस करा ते. ठीक आहे. आता जर समजा व्हॅनचा, आपल्याकडे एक डिलेव्हरी व्हॅन आहे. ठीक आहे. आपल्या फॅक्टरीमध्ये एक डिलेव्हरी व्हॅन आहे आणि याचा पेट्रोलचा खर्च आपण चुकून त्या व्हॅनच्या कॉस्टमध्ये प्लस केला. म्हणजेच काय केलं, आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ट्रीट केला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून, आणि त्याच्यामुळे व्हॅनची कॉस्ट आपली जास्त दाखवली जाईल, चुकून चुकीची दाखवली जाईल. मग तिथून ते लेस करा. ओके. मग पहिला इफेक्ट, जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपण जास्तीचे दाखवले कॅपिटलमध्ये ॲड केले किंवा आपण ते ॲसेटला दाखवले तर तिथून लेस करा, ॲसेटमधून ते लेस करा. आणि दुसरा इफेक्ट रेव्हेन्यूमध्ये ॲड करा. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे सांगितले त्याच्यामध्ये ॲड करा. ओके. आता ही ॲडजस्टमेंट खूप अशा विचारल्या जात नाहीत, कारण कॅपिटल आणि रेव्हेन्यूच्या कन्सेप्ट तुम्हाला NPOमध्ये जास्त महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. त्यामुळे तिथे ह्या कन्सेप्ट जास्त अधिक याच्यावर भर दिला जातो. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. बिल रिसिवेबल डिसऑनर झालं. आता जर समजा आपल्याकडे एक बिल आहे XYZ पर्सनचं. ठीक आहे. आणि आपण ड्यू डेटला XYZकडे गेलो, XYZने आपले पैसे दिले नाही, याला म्हणतात बिल्स रिसिवेबल डिसऑनर. मग याचा एक इफेक्ट काय करायचा, बिल्स रिसिवेबलमधून मायनस करायचे. ठीक आहे. सगळ्यात आधी बिल्स रिसिवेबलमधून मायनस करा. आता बिल्स रिसिवेबल, बिल कॅन्सल झालं पण पैसे कॅन्सल झाले का, त्या व्यक्तीकडून आपल्याला येणं आहे ना.
ठीक आहे, पैसे तर त्याच्याकडून येणार आहेत, मग डेटरमध्ये ॲड करा. ठीक आहे, बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचं, डेटर्समध्ये ॲड करायचं. त्यानंतर सेम बिल्स पेबल डिसऑनरची ॲडजस्टमेंट. ठीक आहे, आपण बिलाचे पैसे दिले नाही, याला म्हणतात बिल्स पेबल डिसऑनर. मग बिल्स पेबलमधून लेस करा, बिल्स पेबलमधून लेस करा. ठीक आहे, डिडक्ट फ्रॉम बिल्स पेबल. ठीक आहे, बिल्स पेबल मधून लेस बिल डिसऑनर करायचं. ठीक आहे, आणि दुसरा इफेक्ट, जसं बिल्स रिसिवेबल आपण बिल्स रिसिवेबलमधून लेस केलं, डेटरमध्ये ॲड केलं, तसं बिल्स पेबलमधून लेस करायचं आणि क्रेडिटर्समध्ये ॲड करायचं. आता जरी बिल कॅन्सल झालं तरी आपली ती लायबिलिटी आहेच आहे. ठीक आहे, त्या लोकांना पैसे आपल्याला द्यायचेच आहेत, देणंच आहे, त्यामुळे क्रेडिटर्स ॲड होतील. बिल्स पेबल डिसऑनर, बिल्स पेबलमधून लेस, क्रेडिटर्समध्ये ॲड. त्यानंतर नेक्स्ट, डिफर्ड एक्सपेन्सेस ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. डिफर्ड एक्सपेन्सेस म्हणजे काय, आता जर समजा आपण 5,000 ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च केला आणि तो 5 वर्षासाठी केला. ठीक आहे, म्हणजे दरवर्षीचा खर्च किती आहे, एका वर्षाचा खर्च 1,000 आहे. मग आपण त्या वर्षीच्या पर्टिक्युलर अकाउंटिंग इयरला 1,000 आपण दाखवू शकतो ॲज अ ॲडव्हर्टाइजमेंट, ॲज अ एक्सपेंडिचर. मग बाकीचे जे 4,000 आहेत ते काय आहेत, ते पुढच्या पिरियडचा खर्च आहे. मग याला म्हणतात डिफर्ड एक्सपेन्सेस. आणि डिफर्ड एक्सपेन्सेस आपल्याला रेव्हेन्यू म्हणून दाखवता येत नाहीत, प्रॉफिट अँड लॉसला दाखवता येत नाही. ठीक आहे, मग ॲडव्हर्टाइजमेंटमधून आधी काय करायचे, 4,000 लेस करायचे, जेवढे फ्युचर पिरियडचा जेवढा खर्च आहे तेवढा लेस करायचा. ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस रिलेटेड टू करंट इयर. प्रॉफिट अँड लॉसला आपण ॲडव्हर्टाइजमेंट दाखवले का, त्याच्यातून लेस करायचे प्रीपेड. ठीक आहे, प्रीपेड लेस करा, 4,000 प्रीपेड दाखवा, कारण तिथे आपल्याला 1,000 दाखवायचे. आणि बाकीचे जे आहेत ही बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायचे. प्रीपेड म्हणजे आपण फ्युचर पिरियडची ॲडव्हर्टाइजमेंट पेड केली, फ्युचर पिरियडचा आपण ॲडव्हर्टाइजमेंटचा किंवा जाहिरातीचा खर्च आपण दिलेला आहे. मग बाकीचे काय करायचे, प्रीपेड करायचे. ही ॲडजस्टमेंट नॉर्मली विचारली जाते, IMP ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे, काय केलं आहे, ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च आपल्याला 5 वर्षाचा दिलेला आहे सांगितला. ठीक आहे, म्हणजे एका वर्षाचा किती, 1,000 आहे. मग प्रॉफिट अँड लॉसला फक्त 1,000 दाखवायचे, उरलेले 4,000 ॲसेट साईडला दाखवायचे. ठीक आहे, म्हणजे इथून काय करायचे, 5,000तून लेस 4,000 करा. ठीक आहे, म्हणजे तुमचा प्रॉफिट अँड लॉसचं ॲडव्हर्टाइजमेंट 4,000 कमी झाले आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला किती दाखवले आपण, 4,000 दाखवले. ठीक आहे, म्हणजे इफेक्ट कितीचा केला आपण, 4,000चा इफेक्ट केला, 1,000 आउटरला दाखवले. ठीक आहे, मग इथे ॲडव्हर्टाइजमेंटमधून काय करायचे, आपण PLच्या डेबिटला ॲडव्हर्टाइजमेंट घेतलेली आहे, त्यातून लेस प्रिपेड करायची तिथे, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रिपेड ॲडव्हर्टाइजमेंट घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे रेव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसिप्ट. आता मागे जी आपण ॲडजस्टमेंट बघितली की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लूड झाले कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये, सेम त्याच बाबतीत ॲडजस्टमेंट आहे. तशीच ॲडजस्टमेंट रेव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लूड झाल्या कॅपिटल रिसिप्टमध्ये. म्हणजे आता उदाहरणार्थ सेल आपण केले, सेल ऑफ गुड्स इन्क्लूड झाले सेल ऑफ फर्निचरमध्ये. ठीक आहे, मग सेल ऑफ गुड्स हे काय, रेव्हेन्यू रिसिप्ट आहे, आणि सेल ऑफ फर्निचर ही काय, कॅपिटल रिसिप्ट आहे. ठीक आहे, मग आता सेल ऑफ गुड्स कशामध्ये इन्क्लूड झाले, सेल ऑफ फर्निचर, म्हणजे सेल ऑफ फर्निचरमधून आपल्याला लेस करावे लागतील. ठीक आहे, फर्निचरमधून ते लेस करा, लेस टू फर्निचर ऑन असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. तर ह्या झाल्या पार्टनरशिप फायनल अकाउंटमधल्या काही ॲडजस्टमेंट. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.